तन मन धनाने या संपूर्ण चषकाला त्यांनी झोकून आणि नक्कीच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेली मागची 15-20 दिवसाची घोडदौड पाहिली. ती घोडदौड आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून आमचे प्रिन्स मूव्हीज आपल्याला दाखवणार आहेत. विनंती करतोय पंचांना सामना सुरू करायचा आहे. फलंदाज पाठवा. सलामीची उडी मैदानात पाठवायची. सलामीची उडी दिवा संघाने आपली सलामीची उडी मैदानात पाठवायची आहे. कारण क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार विजय चौधरी आपलं क्षेत्ररक्षण लावतायत. तर सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसाचा तिसरा सामना आहे आणि नाणेफेक जिंकून सर्वप्रथम गावदेवी स्पोर्ट पुणे संघाने फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलेलं आहे दिवा संघाला. आणि सामना सुरू होतोय आणि समालोचक क्षमतेला परिवर्तन होतोय. पुढचं धावता वर्णन करण्यासाठी माझे सहकारी समालोचक सज्ज होतोय. संदेश पाटील. फलंदाज पाठवून द्यायचे तर आपण विलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे कारण की स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. आणि वेलकम बबलू शेठ, वेलकम संदीप मोरे आणि वेलकम दीपक तरे. सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगत आहेत की 8 षटकार आणि 7 चौकार लागलेले आहेत. त्याचबरोबर 14 ओव्हर झालेले आहेत. तर त्याचबरोबर विकेट 16 आणि व्हाईटचा विचार केला तर फक्त 6 व्हाईट झालेले आहेत आतापर्यंत. आणि धावांचा विचार केला तर 133 धावा झाले आतापर्यंत आणि डॉट चेंडू 22. या सर्व लेखजोखा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. राजू पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर. तर सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत होत आहे. गावदेवी स्पोर्ट पूर्ण आणि दिवा स्पोर्ट दिवा. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतायत. दिवा स्पोर्ट संघाची सर्वोत्कृष्ट जोडी आपण पाहतायत. 30 या सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. एक शॉर्ट थर्डमॅन त्याचबरोबर शॉर्ट लॉंग लेग आपण पाहतायत. सुरुवात होत आहे. गोलंदाज गोलीच्या मार्गावर जातोय. आर्केपाडी स्टँड एन कडून आणि खेळण्यासाठी सज्ज होत आहे प्रदीप. आता मात्र पहिल्या चेंडूवर सफल क्रॉस होऊन मारले. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. D4 जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. गावदेवी पूर्णा संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये नाहीये. त्यामुळे या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. अगदी बरोबर. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. एक धाव पूर्ण केलेल्या फलंदाजाने आपल्या संघाचं श्री गणेश केलेलं आहे. प्रदीप आपल्या संघाचं खातं खोलतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. ज्या 2 धावा पेनल्टीच्या आहेत त्या आम्ही नंतर ऍड करू. लक्षात घ्यायचं दोन्ही संघाच्या कर्णधाराने. पुन्हा एकदा कट केले चेंडूला. आता मात्र थर्मॅन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. डी पुरुष क्षेत्ररक्षक केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपले सर्वप्रथम खातं खोलतायत. संघाची धाव संख्या होते ती 2. जगदीश गोलंदाजी करत आपण पाहताय. पहिल्या षटकासाठी जगदीश एक चांगली गोलंदाजी करत आहे. दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलतायत. आता मात्र स्ट्राईकवर असणारे फलंदाज प्रदीप, गोलंदाज जगदीश. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कॅच सोडतोय आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद होतोय. एका चेंडूवर दोन संधी होती मात्र रनआउट होते फलंदाज. बाहेर होता चेंडू आणि फलंदाजाने मारण्याचा जो प्रयत्न केला होता हा काहीसा वेळ चेंडू हवेमध्ये देखील होता. 30 या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चुका करतोय आणि कॅच सुटली जातोय. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आउट होतोय. पाहू शकता अजूनही चेंडू हातामध्ये आला नव्हता क्षेत्ररक्षकाच्या. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न एक चांगला निर्णय म्हणता येईल. स्केट लेगचे पंच आमचे रॉन्डिक्स सर आमचे आहेत. स्केट लेगचे पंच आणि मेन पंच
विश्वनाथ ठाकूर सर, धावसंख्या 3 होते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ गावदेवी स्पोर्ट पूर्ण आपण पाहताय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करते आपण पाहतायत. आमदार चषक 2016 एक नवीन अलग अंदाज मध्ये आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पूर्ण श्रेय जातोय महेंद्र स्पोर्ट, त्याचबरोबर लाईनअप भादवड, संजय भाई म्हात्रे, त्याचबरोबर संपूर्ण टीम आपण पाहतायत. आमदार चषक 2016 आपण पाहताय. जगदीश एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये आपण पाहताय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होतोय. दिलीप येतोय. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. एक षट घ्यायचं प्रत्येक संघ कर्णधाराने. जगदीश आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू जातोय. पडल्यानंतर सरळ एष्टेकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी डॉक्टर गवळी सर. पहिल्या षटकामध्ये जगदीश यांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. अगदी बरोबर, एक चांगली गोलंदाजी हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये एक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय जगदीश. जगदीश पुन्हा एकदा अर्कपाटी स्टँडिंग कडून आता मात्र पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. व्यवस्थित बॅटच्या पुढे देत नाही चेंडू. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होते. ऑफिशियल स्कोर संघात किती? 4. 1-4. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दिवा स्पोर्ट दिवा ग्रामीण गटातील एक स्फोटक संघ आहे. मात्र 40+ मध्ये आपण पाहतो दिवा स्पोर्ट दिवा आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जगदीश पुन्हा एकदा गोलंदाज जातोय. आता मात्र ऑफ स्टंपवर होतो चेंडू. पूर्णपणे बॅटवर घेतलेला चेंडू. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. आपण पाहताय पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. गुणलेखक राजू पाटील आम्हाला सांगत आहेत की धाव संख्या जी आहे 5 झालेल्या आहेत. 1-5. डॉक्टर गवळी सर एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र चांगली कामगिरी केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज जगदीश याने. एक चांगली सुरुवात, कारण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला होता संघाचे कर्णधार विजय चौधरी यांनी, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योग्य वाटतोय. कारण फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. एक फलंदाज बाद केलेला आहे. याप्रमाणे जर कामगिरी झाली तर कदाचित प्रेक्षकांना एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमगार विरुद्ध साईकृपा ढोंगे, दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. आपण पाहू शकता आपला आमदार रुपेश दादा म्हात्रे यांचं हस्तचेहरा आपण पाहताय. सुंदर असा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ आपण टीम वाटला जो चेहरा बघितला आणि त्याला जर डायरेक्ट चेंडू स्ट्राईक झाला म्हणजे षटकार मारला तर आमचे सन्माननीय श्याम चौधरी साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल. एक चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह टेलिकास्ट किंग ऑफ भिवंडी प्रिन्स मूव्हीज रवींद्र गुलवे आणि टीम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. मनोज होते गोलंदाज. स्वर्गीय श्यामने गेलेलीकडून तो राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर फक्त कट केले चेंडूला. मात्र शॉर्ट थर्डमॅनवर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही संधी मिळत नाहीये फलंदाजांना मोठे फटके मारण्याचे, कारण की चांगली गोलंदाजी डॉक्टर गवळी सर. जगदीश नंतर मनोज देखील चांगली गोलंदाजी करतोय. बरोबर, कारण पहिल्या षटकामध्ये जगदीश यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी मनोज पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. एक बायचा इशारा करतायत पंच. एक्स्ट्राची मदत होते या चेंडूवर. एक्स्ट्राच्या घरामध्ये आता मात्र खातं खोललं जातंय. धाव संख्या होते ती 7. 7 धावा झालेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली लेन आणि लाईन मध्ये गोलंदाजी करतोय मनोज. 40+ आपण बोलतो ओल्ड इज गोल्ड. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीट करून ठेवलेला फलंदाजाला सर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळते. आता चेंडू जर आपण बघला ते चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, उसळला होता आणि त्यामध्ये फलंदाज बीट झाला होता. एकदा जोरदार फटका पाहतोय पण चेंडू हवेमध्ये वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता मात्र कॅच सुटली जाते. दुसरं धाव देखील पूर्ण केली जाते.
अशा प्रकारच्या कॅच जर सुटल्या तर निश्चितच सर कुठेतरी मानसिक दबाव पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. संदेश पाटील आपण क्षेत्ररक्षक जर बघितला त्याचा जर पवित्रा जर बघितला आपण कॅमेऱ्यासाठी दृश्य टिपण्यासाठी एक चांगला त्याचा पवित्रा होता, मात्र झेल सोडतोय जीवनदान मिळतंय. अगदी बरोबर. आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहे. ऑफिशियल स्कोर सांगितलं 9 धावा झालेल्या आहेत. मनोज पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नागेलकर येतोय. आता मात्र कपिल्याच्या बॅट मधून चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून जातोय. आमदार षटकार. जवळजवळ बाहेर निघून चेंडूला 6 धावांसाठी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या वरतून आमदार षटकार आपण पाहतोय. जोरदार सुरुवात पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड 40+ क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. ज्या प्रकारे रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते, मात्र आमदार चषक 2016 मध्ये ओल्ड इज गोल्ड 40+ क्रिकेट पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या रेग्युलर क्रिकेटला हा संदेश असेल की आम्ही देखील या प्रकारची फलंदाजी करू शकतो आणि चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याच प्रकारचा संदेश देत आहेत. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत राजू पाटील की धाव संख्या होती ती 15. मनोज आता थोड्याशा धावा खर्च करते आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरदार फटका. आता मात्र चेंडू हवेमध्ये, मात्र पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न केला त्याने. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. आमदार चौकार. वेलकम शशी मात्रे. मान्यवर कक्षामध्ये आपला आगमन झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत शशी मात्रे. आपण पाहतायत खेळाडू कक्ष दाखवला जात आहे. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की धावसंख्या 19 झालेली आहे. हे खेळाडू कक्ष पाहू शकता आपण. स्वर्गीय मंजुळाबाई करसन तरे खेळाडू कक्ष. यावर्षी हे सुद्धा एक नवीन बघायला मिळतंय संदेश पाटील. आणि दरवर्षी काहीतरी बऱ्याचशा गोष्टी नवीन बघायला मिळतात आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे सन्माननीय नामदार अनुसूचित जमाती कल्याण समितीचे महाराष्ट्र शासनाचे प्रमुख प्रोफेसर दादा म्हात्रे साहेब आणि लायन अप भिवंडी, तसेच विद्यमान नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका संजयभाई म्हात्रे साहेब, महिंद्रा स्पोर्ट्स आणि महिंद्रा समाज कल्याणकारी संस्था यांना हे संपूर्ण श्रेय जात आहे. अगदी बरोबर. आणि आपण पाहतोय कलरफुल बॉक्स, मॅजिक बॉक्स आपण पाहतोय. कैलासवासी हरिचंद्र चंद्रकांत पवार यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सचिन पवार आणि चेतन पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं देखील पारितोषिक ठेवलेलं आहे. ते मॅजिक बॉक्स मध्ये डायरेक्ट चेंडू जर जातोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या निश्चितच फलंदाजाला भेटेल. तर 2 षटकाची समाप्ती. पुढच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे मनोजाच्या षटकापासून ती सुरुवात होत आहे का दिलीपाच्या षटकामध्ये सांगण्यासाठी सर्वांचा बुलंद आवाज मॅजिकल व्हॉइस डॉक्टर गवळी सर. संदेश पाटील 2 षटकासाठी 13 मिनिटे घेतलेली आहेत. 2 षटकासाठी फक्त 7 मिनिटाचा खेळ बाकी आहे. लक्षात घ्यायचं आहे 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. दिलीप पाटील जम्बो गोलंदाजीसाठी खेळण्यासाठी सज्ज होतोय. दिलीप याला मात्र अति सुंदर प्रकार स्विंग केलेला आहे चेंडूला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. 1 2 3 4 25 धावा होत आहेत. अति सुंदर फटका आपण बघितला दिलीपच्या बॅट मधून गेलेला. थोडासा शफल क्रॉस झाला आणि स्वंग केलेला होता. भिरकावून दिलं होतं डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 25. कपिल म्हात्रे आणि दिलीप यांनी मात्र फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. दिलीप पाटील याला मात्र चेंडू थोडासा उजव्या बाहेर जातोय, बराचसा बाहेर जातोय आणि पंच ठाकूर यांचा इशारा आहे तो वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धाव्याने
धावसंख्या वाढते दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या विरुद्ध गावदेवी दिवा संघाची 26. यानंतर पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं गेला होता आणि ताळमेळ बघायला नाही. आज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी मध्ये धावबाजी शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय मदन भोई साहेब, एकविरा देवस्थान कार्लाचे ट्रस्टीचे उपाध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसंच सन्माननीय गणेशजी मोरे साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आमदार चषक 2016 मध्ये आलेल्या तमाम सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम. लेखपाच्या रूपाने मिळाल्या 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे कारण सुरुवातीलाच आपण नमूद केलेलं आहे की आपण जी 4 षटके आहेत ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. पुन्हा इथं गोलंदाजीसाठी जम्बो. खेळण्यासाठी सज्ज होते दिलीप. किरण आलेले आहे खेळण्यासाठी. दिलीप पाटील बाद झालेला आहे. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला चेंडू मिडॉनवरनं डीप मिडॉन लावतोय. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र किरण यास संधी मिळते फक्त खातं उघडण्याची. धावसंख्या होते 29. कपिल मात्रे चांगली फलंदाजी करतोय. एक उत्कृष्ट षटकार मारला होता डीप मिड विकेटला. 15 धावांवर खेळतोय. याला आता पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. अपील केला ते पायचीच. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं कारण बॅट अँड पॅड झाला होता त्यामुळे अपील फेटाळून लावलं होतं. 1 धावी मिळते. एका धावेनं कपिल भादरी धावसंख्या होते 16 आणि दिवास्फोट दिवा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. यामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाते तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या होती 31. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 31. 2 बाद 31. यामध्ये ऑन द अप हवेत फटका खेळलेला आहे आणि जीवनदान आयुष्यवान भाऊचा आशीर्वाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पण होत आहेत. सोपा झेल सोडतोय लॉंगॉन सीमारेषेवर. दिलीप पाटील जम्बो थोडासा नाराज कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते एक चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. धावसंख्या झाली 33. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. एक चांगली धावसंख्या आमचे एक्सपर्ट स्कोरर राजीव पाटील या ठिकाणी माहिती पुरवत आहेत की 11 धावांच्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 44 ते 45 धावांचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जगदीश यांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर मनोज आणि दिलीप थोडेसे महागडे असे षटक टाकतात कारण की मनोज यांनी 14 धावा दिल्या. त्यानंतर दिलीप यांनी देखील 14 धावा दिलेल्या आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करतायत. यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमगर आणि साई कृपा डोंगे दोन्ही संघ कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन तयार राहायचं आहे. सोनादेवी टेमगर आणि साई कृपा डोंगे संघाचा कर्णधार विजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. याला मात्र स्वीप केलेल्या चेंडूला लॉंग लेग सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. पंचांकडे अपीलही केलं जात आहे. मात्र फलंदाज किरण क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. धाव संख्या 35. आपण बघितलं लॅपी स्वीप म्हणता येईल त्याला कारण जागेवरच स्वीप केलेलं होतं. पवित्रा घेतला होता. ज्या स्वीप करण्यासाठी जो पवित्रा घ्यावा लागतो तो पवित्रा होता घेतलेला. लॅप स्वीप केलं होतं. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू गेला होता आणि त्यावर किरण याने 2 धावा पूर्ण केल्या होत्या. पस्तीस धावा होत आहेत. 35. 2 बाद 35. विजय
राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र लॉफ्ट केलेला चेंडूला डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अति सुंदर फटका, अचूक टायमिंग, फुटवर्क, चेंडूवरली नजर आणि ताकद या चारही गोष्टीचा मिलाप झाला होता. चेंडू कुठेतरी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 41. विजय पुन्हा एकदा स्लॉक केलेल्या चेंडूला या वेळेला मात्र डीप वाईडिश मिड विकेटला कुठल्याही प्रकारची चूक नाही. चांगला झेल आणि किरण याची खेळी संपुष्टात. किरण याने एक षटकार मारला होता. 10 धावांची खेळी केली, उपयुक्त खेळी केली होती आणि कपिल मात्रेबरोबर एक चांगली पार्टनरशिप केलेली आहे. संदेश पाटील एक चांगली धावसंख्या जर उभी करायची असेल तर एक पार्टनरशिप भागीदारी होणं फार गरजेचं असतं. याचबरोबर एखाद्या फलंदाजाने अँकर रोल एक बाजू लावून ठेवणं हेही फार गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण पाहतोय विजय प्राप्त करण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पार्टनरशिप आणि एखाद्या फलंदाजाने एक चांगली फलंदाजी करणं, चांगली इनिंग खेळणं हे फार महत्त्वाचं असतं. विजय यामध्ये ड्राईव्ह खेळलेला आहे चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाजी शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. चार फलंदाज बाद झाले. धावसंख्या 42. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात आमदार चषक 2016 या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि या स्पर्धेमधल्या आज आपण पाहते 40+ संघामध्ये लढत. दिवा स्फोट दिवा आणि गावदेव पूर्णा 2 संघामध्ये लढत. चांगली धावसंख्या 42 धावा आहेत दिवा स्फोट दिवा संघाच्या. विजय यामध्ये धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साईं दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में, साईं दर्शन दे मुझको अपने चरणों में. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 42. कमबॅक करतोय विजय. याला पुन्हा एकदा चांगला चेंडू डिफेन्स केलेला आहे मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली 43 आणि 44 धावांचं लक्ष्य आहे. धावा झालेल्या आहेत आणि जे पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या पकडून एकंदरीत स्कोर 45 म्हणजे 46 धावांचं लक्ष असणार आहे. 46 टू विन. नक्कीच व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आजच्या या गोड कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित एकविरा देवस्थान कार्लाचे सन्माननीय उपाध्यक्ष मदन भोई साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांच्या शुभस्थ होत आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे. तसेच
या ठिकाणी उपस्थित उपशहर प्रमुख गणेश मोरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच उपतालुका प्रमुख शिवसेना अरुण पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. अरुणजी पाटील साहेब. व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. तसेच शरद अनंत पांडव या ठिकाणी उपस्थित त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे जाय. शरदजी पांडव व विभाग प्रमुख सूरज ठाकूर या दोघांचं स्वागत आणि सन्मान मान्य करायचं आहे. शरद पांडव तसेच विभाग प्रमुख सूरज ठाकूर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे जाय. पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय 43 धावा झाल्या होत्या. 2 धावा पेनल्टीच्या 45 म्हणजे 46 धावांचं लक्ष असणार आहे. 46 टू विन. मदन भोई साहेबांनी विनंती असेल की पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सूरजजी ठाकूर विभाग प्रमुख आहे शिवसेनेचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केले जात आहे. मदनजी भोई साहेब आपण आमच्या मंचासमोर जो टॉप बॉक्स आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहे सोनादेवी टिंगर आणि साई कृपा डुंगे. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहे. टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. एकविराई देवस्थान कारला उपाध्यक्ष मदन भुई साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आतुरता तुझ्या भेटीची आई ते 12 आणि 13 तारखेला सर्वांना निमंत्रण देखील करण्यात आलेलं आहे. साहेबांकडून आपलं भिवंडीमध्ये सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. मदन भुई साहेब कारला देवस्थान उपाध्यक्ष आहेत. वेलकम दादा, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपला आमदार, एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी बघून घ्यायचं आहे. मी टॉस देतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस होत आहे. डुंगे संघाचा कर्णधार कॉल देण्यासाठी तयार होत आहे. एका बाजूला आपला आमदार, एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आपण पाहतायत. मदन भुई साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होते आपण पाहताय. आपला आमदार बोलणं आहे साई कृपा डुंगे संघाच्या कर्णधाराचं आणि महेंद्र स्पोर्ट आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देत आहेत मान्यवर. माझ्या जोडीला साई कृपा डुंगे संघाचा कर्णधार आणि सोनादेवी टेमगर या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकलेला आहे. सर्वप्रथम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2016 मध्ये नाणेफेक जिंकलेला आहे. आपण काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे? पहिले क्षेत्ररक्षण आम्ही करणार आहोत. क्षेत्ररक्षण फ्लड लाईट मध्ये आपल्या सर्वप्रथम गोलंदाजी करायची आहे. समोर देखील एक चांगला संघ आहे साई कृपा डुंगे संघ. किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असणार आहे आपला? आमचा मिनिमम 30-35 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त. असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याकडे की त्यांना 30 या 35 धावणं रोखण्याचा आपल्या गोलंदाजाकडून आपल्या संघाला निश्चित प्रयत्न असेल? आमच्याकडे रोहिदास हिताडकर आहे, जयंत पाटील आहे, अरुण चौधरी आहेत. असे किती गोलंदाज की आम्ही रोखण्याचा जास्तीत प्रयत्न करणार आहोत. या स्पर्धेविषयी काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी क्रीडांगणाला लूक दिलेला आहे. सर्वात चांगलं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतंय. काय वाटतं या स्पर्धेविषयी? ह्या वर्षी तर मला तर असं वाटतं की आमदार चषक आयोजक आपला संजय पात्रे यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि असं तरी मला वाटतं कुठे आज मी आजपर्यंत बघितलेलं नाही का एवढं आयोजन आहे कुठे झालेलं नाही आजपर्यंत. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक आपल्या संघासाठी. माझ्या जोडीला साई कृपा डुंगे संघाचा कर्णधार आहे. दादा, आपण नाणेफेक हरलेली आहे, तर नाणेफेक जिंकली असते तर आपण काय केलं असतं? नाणेफेक जिंकली असती तर मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असता. आपल्या मनासारखं झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सोनादेवी टेमगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावा आपण उभ्या करण्याचा प्रयत्न करा 4 षटकांमध्ये? 4 षटकांमध्ये मला 43 धावा करण्याचा मानस आहे. असे कोणते फलंदाज आहेत त्यांच्याकडून आज खूपच आपल्याला अपेक्षा असतील? अनिल पाटील आहे, जितेंद्र पाटील आहे, मी स्वतः निलेश भगत ओपनिंगला जाऊन बॅटिंग करणार आहे आणि माझे 2-3 फलंदाज अजून चांगले आहेत. या स्पर्धेविषयी आपलं काय मत असेल की एक चांगला डेकोरेशन आपण पाहताय पूर्णपणे फ्लड लाईट आपल्याला आता मात्र फ्लड लाईट मध्ये खेळायचं आहे. सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. काय वाटतं या स्पर्धेविषयी?
एखाद्या चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर जसे आपले हातपाय कापतात तसेच ही स्पर्धा बघून किंवा मैदानावर उतरल्यानंतर सुद्धा आमचे हातपाय कापणारच आहेत. एवढी दिव्य भव्य स्पर्धा आहे. बेस्ट ऑफ लक आपल्या संघासाठी. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकलेल्या सोनादेवी टेमघर या संघाने सर्वप्रथम नाणेफेकी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे कॉमेंटेटर सुनील पवार तिथे सज्ज आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार. धन्यवाद संदेश पाटील. षटकातील पहिला चेंडू घेऊन थोडंसं फ्रंट फुट लावला, पुढे होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पाट्यात हवा तसा येत नाही. शॉट कव्हरला जातोय आणि त्यावर दिलीप पाटील अर्थात जम एक धाव पूर्ण करतोय, आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. समोरचे लक्ष आहे 46 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद गौली सर. याच पात्रा पाणी केलेल्या चेंडूला हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होतोय फलंदाज कपिल मात्रेने अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे कव्हर बाउंड्रीवर. सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय. सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ अंकुश म्हात्रे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं व्यासपीठावर सन्माननीय सचिव भिवंडी शहर जिल्हा दिलीप बाप्पा नाईक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करतोय. यावेळेस मात्र पुढे येऊन ड्राईव्ह केलेलं आहे. मिड ऑफला चेंडू होतोय. दरम्यान वेळ एका धावेची होती. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2-1 बाद. 46 धावाचा पाठलांकत्र मात्र पहिल्या गडी लवकर बाद होतोय. एक भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये बनवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण यष्टीच्या मागे दूर असा यष्टीरक्षक, शॉट डीप थर्डमॅन, कव्हर पॉईंट, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री. यास मात्र अतिशय चांगला चेंडू होता. प्रश्न विचारतोय पण पंच आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. दुसऱ्याकडे बाद होतोय. अतिशय चांगला निर्णय, कारण की चेंडू बॅटची कड घेतोय आणि यशीच्या आता जाऊन विसावतोय. का चांगला झेल टिपतोय यष्टीरक्षक. अशा तऱ्हेनं 2 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय. खराब सुरुवात आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अर्जुन आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज पट्टीवर विजय येतोय. लेग साईडकडे जर आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग बाउंड्री, वाईडिस मिड बाउंड्री, मिड विकेट, लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक. अर्जुन परत सज्ज होतोय मारा करण्यासाठी. या स्वतः चांगला चेंडू होता, फक्त छोट्या बॅकलिप आपण पुश केलेला आहे आणि स्वतःच आपल्याच प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान 1 धाव सहज पूर्ण. या एका धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3-2 बाद. एक नाजूक स्थिती म्हणता येईल. यास मात्र कट करण्याचा प्रयत्न, मोठी कड घेऊन चेंडू थर्डमॅन कडे निघून जातोय. हे एका धावेने पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण धावफलकावर धावफलक 2 बाद 4. एक चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट षटक हाताळला होता गोलंदाज अर्जुन यांनी.
18 चेंडूमध्ये तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागं जर सरासरी बघितली आपण तर 14 पॉईंटची आहे. वेलकम समालोचक कक्षामध्ये आगमन झालेले आहे मनोहर तरे सर, आपलं स्वागत आहे. आणि काय वाटते मनोहर तरे सर, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये अर्जुन यांनी एका भेदक गोलंदाजी केली, पूर्ण बहुमूल्य मोरे टिपले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. हॅलो. तर अडकीच सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. 40+ संघातील हा क्रिकेट रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशी फटकेबाजी, गोलंदाजी आणि त्यांचं दिवसेंदिवस होणारी प्रगती हे क्रिकेटचं यश आहे. हे 40 अगदी बरोबर मनोहर तरे सर आपण सांगितलं. आणि भिवंडी क्रिकेट रेग्युलर क्रिकेट असो 40+, एक टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भिवंडी क्रिकेट अख्ख्या हिंदुस्थानामध्ये हिट आणि फेवरेट बनत जाते. भिवंडी क्रिकेट, टेनिस क्रिकेट. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज किरण येतोय. समोर फलंदाज खेळण्यासाठी मात्र सज्ज होतोय तो दिलीप. यास मात्र इनसाइड ऑफ स्ट्रोक हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र चेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दूर थ्रो येतोय पण अतिशय वेगात 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. जम्बो खेळतोय. व्यक्तिगत 5च्या धावसंख्येवर संघात धावसंख्या 6. यास मात्र आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट एजंटकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होतोय पण यास मात्र नकारतोय दिलीप. एका धावेनी समाधान मानतोय. या एका धावेनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 7. मनोहर तरे सर, जर बघितलं आपण यानंतर जो सामना होणार आहे तो पण एक अतिशय 40+ अतिशय महत्वाचा सामना आहे. सोनादी टेमगर आणि साई कृपा ढोंगे दोन्ही बलाढ्य संघ आहेत 40+चे. नाणेफेक जिंकलेले सोनादेवी टेमगर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पण दरम्यान मारा करतोय किरण. याच मात्र खेळून काढलेल्या चेंडूला वाईडिस मिडविकेट एजंटकडे चेंडू जातोय. परत एका धावीने संतुष्ट होतोय फलंदाज विजय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 8. 46 धावचा पाठलांक करताना मात्र गावदीस्फोट पुणे संघाची एक खराब सुरुवात. आता मात्र तिसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी रचावी लागेल तरच सामन्याकडे पाहणारा संघ. एक खराब स्थितीमध्ये गावदीस पुणे संघ आहे. यश मात्र हवेत आहे. शॉट फाईन लेगवर आणि दिलीपची खेळी संपुष्टात. सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सन्माननीय पाहुण्यांचं पुण्याच्या एकदा आमदार चषक 2006 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक संजय भाई म्हात्रे. अतिशय बरोबर सांगितलं आपण. कारण की आतापर्यंत एकच ध्येय होतं खेळामध्ये की आमदार चषक कधी दस्तक देणार आणि आज दस्तक दिलेले आहे. 40+ सामने आज तिसरा सामना रंगतोय आणि जवळपास मनोहर तरे सर जर बघितलं आपण पूर्णपणे दिवासपूर दिवस संघाने या सामन्यावर वर्चस्व गाजवलेले आतापर्यंतच्या खेळामध्ये. किरण परत सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. या स्वतः फुलटॉसर करून इनसाइड ऑफ स्ट्रोक, कव्हर बाउंड्रीकडे जातोय. कुठल्या प्रकारचे टाच नाही. चेंडू मात्र निघून जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावासाठी. खराब चेंडू आणि त्याचा चांगला फायदा घेतला. इनसाइड ऑफ स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जातोय 4 धावासाठी. चौकारी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 12. किरण परत सज्ज होतोय. यास मात्र खेळून काढलेला चेंडू हवेत आहे.
वाईडीस मिड ऑफला चेंडू जातोय. दुसरी धाव होण्याचा प्रयत्न, थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खराब फेकी. धावसंख्या 14. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावाचा पाठलाग करताना 3 बाद 14. मनोहर तरे सर, जर बघितलं आपण 12 चेंडू आहे आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावाची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे जर बघितली 16ची सरासरी. आणि क्रिकेटमध्ये अशक्य कुठली गोष्ट होत नाहीये. अजून चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहे. खास विजय गावदीस्पट पुणे संघाचा आधारस्तंभ फलंदाज आहे. तर निश्चित काय वाटते आपल्याला, येणारा हा षटक अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हो नक्कीच. क्रिकेटमध्ये पहिल्या 4 षटकामध्ये जे धावा झालेल्या आहेत धाव बालकावर धाव संख्या ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14. कुठेतरी गोलंदाजी ही चांगली होत आहे मित्रांनो. नक्कीच या संपूर्ण चषकाचा आनंद आपण सर्वजण घेत आहेत टेलिव्हिजनच्या माध्यमातून. आपण पाहतो आमचा कॉमेंट्री बॉक्स. माझ्या बाजूला सुनील पवार, स्कोअर माझे मित्र राजू पाटील आणि मी स्वतः मनोहर तरे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागत. आमदार चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र स्पोर्ट क्लब, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था, भादवड टेंबरपाडा भिवंडी यांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण चषकाचे आयोजक श्री संजय भाई म्हात्रे. उदय येतोय. व्यक्तिगत स्वतःचा पहिलंच आणि संघाकडून 30 षटक टाकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विजय एक अतिशय खंदा फलंदाज आहे. याच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. आता मात्र उत्तुंग फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू फुलटॉस स्विंग केले, भिरकावून देतोय मिड विकेटच्या वरतून. षटकार. चेंडू होता आणि एक मेजॉरनी दिली विजय याला. स्वीकारतोय, चेंडूला भिरकावून देतो मिडविकेटच्या वरतून. षटकार. षटकारी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 20. अनिल पवार या वर्षीचा क्रिकेट पहिला आमदार चषकातील ही संपूर्ण क्रिकेटची पंढरी समजले जाणारे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी क्रीडांगण या वर्षी वेगळ्या पद्धतीने लुक मध्ये आहे. एका बाजूला मॅजिक बॉक्स, एका बाजूला परमनंट असा खेळाडू कक्ष जो उभारण्यात आलेला आणि समोरची जी पॅव्हलियन आहे ती पूर्णपणे परिपूर्वची सुसज्ज झालेली आहे. आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक नक्कीच आनंद लुटतात, त्यांचे मेसेज येतात. खूपच सुंदर ही टुर्नामेंट त्यांनी आयोजित केलेली आहे आणि नक्कीच याचं सर्वस्त्रीय महेंद्र समाज कल्याणकारी संस्था आणि संपूर्ण स्पर्धेचे एक जबरदस्त नेतृत्व आयोजक संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतायत. मित्रांनो, स्वतः उभं राहून या क्रीडांगणाची जी आखणी केलेली आहे, दिवस रात्र मेहनत आणि प्रत्येक कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी जी त्यामागची पडद्यामागची भूमिका असते कार्यकर्त्यांची आणि एका नेतृत्वाची गरज, ती संजयभाई म्हात्रे यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुढे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर मनोहर तरे सर, आपण सांगितल्याप्रमाणे वेलकम. संदेश पाटील जॉईन झालेत समालोचन कक्षामध्ये. स्वागत आहे आपलं. यवसमात दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. छान वापसी करतोय गोलंदाज उदय. पाहू शकता आपण जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि चांगल्या लेंथवर हा चेंडू होता. टप्प्या पडल्यानं अश्विन थोडा खाली जातोय आणि किंचित आत येणारा चेंडू होता. अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. संदेश पाटील हे चेंडू निर्णायक ठरणार आहेत. यास मात्र फोर्स केलेल्या चेंडूला लॉंग सिंगल शेकडे शतक सज्ज आहे आणि फक्त एका धावेनी समाधान मानतोय फलंदाज विजय. या एका धावेनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 21. अब पता है आमदार चषक 2016 आपण युट्यूबवर टाईप करा आमदार चषक 2016 आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण कुठेही असेल तर आपण मॅचचा आनंद घेऊ शकता. लॉस मात्र पायाचा की बीट होतोय एक्स्ट्रा सुद्धा. नॉट ऑफ कडे चेंडू निघून जातोय आणि आता मात्र इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय.
बोनसच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत संदेश पाटील. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 23. या प्रकारची गोलंदाजी होत आहे. एक्स्ट्रा धावा देखील खर्च करतोय गोलंदाज. आपण पाहतायत उदय गोलंदाजी करतोय. थोडस मॅच मध्ये एक मजबूत स्थिती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, मात्र थोड्याशा धावा एक्स्ट्राच्या मदतीने खर्च करतोय गोलंदाज. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. यश मात्र अतिशय अप्रतिम चेंडू होता. गुडलेस फॉरचा टप्पा निघून जातो, यशी आता निर्धाव. वापसी म्हणता येईल गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईट टाकल्यानंतर एक्स्ट्रा 2 धावा गेल्यानंतर एक डॉट चेंडू, म्हणजे अजूनही मॅच मजबूत पकड वाटतो आपल्याला क्षेत्ररक्षण करणारे संघाचे. आपण पाहतोय पाहू शकता आपण रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर किंचित यावेळेस आता बाहेर निघणारा चेंडू होता. गोल्डन स्पॉटवर टप्पा होता, बाहेर निघतोय, फलंदाज बीट होतोय. बाकीचं कारण कामचोख बजावतो यष्टिरक्षक निर्धावच्या स्वरूपात. यश मात्र परत त्याच लेंथवर चेंडू होता. अतिशय छान गोलंदाजी उदयची. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे आपला अनुभव झुकताना गोलंदाजी मागे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज उदय धावा खर्च करतोय. आपल्या षटकामध्ये 9 धावा दिलेत आतापर्यंत गोलंदाजाने, आणि उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू डॉट केलेले आहेत. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी उदयाची. परत सज्ज होतोय उदय. यश मात्र चांगला चेंडू, तेवढा छानसा फटका, छोट्या बेकली तो परत चेंडू मिडविकेट रिजनकडे. फक्त एकच धाव. या एका धावनी धावसंख्येत भरपडते धावसंख्या 24. आणि आता मात्र संदेश पाटील जर बघितलं शेवटच्या षटकामध्ये तब्बल सामना जिंकण्यासाठी 22 धावाची आवश्यकता आहे. काय वाटतं आपल्याला? विजय अजून खेळपट्टीवर आहे आणि विजय म्हणजे क्षमता आहे उंच फटके मारण्याची. अगदी बरोबर सुनील पवार. 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्या प्रथम 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके लागले तर एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण की आतापर्यंत एक चांगली मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते दिवा स्पोर्ट दिवा या संघाची. कारण की 6 चेंडू आहेत आणि 22 धावा. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित नाहीये. आपण पाहताय माणिश्री रुपेश लक्ष्मण म्हात्रे आपला आमदार आपण पाहताय दादांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर आमचं सन्मान्य व्यासपीठ आपण पाहतायत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. एक नवीन अंदाज मध्ये आपण पाहतायत आपल्याला पाहायला मिळतोय आमदार चषक 2016 मॅजिक बॉक्स यावर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्ले स्टँड उभं करण्याचं काम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संजयभाई म्हात्रे लाईन ऑफ भादोड आपण पाहताय. 6 चेंडू आणि 22 धावा. कृष्णा येतोय शेवटचे षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू आणि तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. समोर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय विजय. पॉइंट थर्डमॅन कव्हर बाउंड्री लॉंग ऑफ बाउंड्री. यास मात्र सरळ बॅट निघून डोक्यावरून खेळून काढले. लॉंग ऑफ बाउंड्री लोकांमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता पण झेल सुटतोय आणि फक्त एकच धाव मिळते विजयाला. या एका धावनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या 25. वेलकम समालोचक कक्षामध्ये महिंद्रा स्पोर्ट या संघाचा अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. अतिशय चांगला फटका होता पण फटक्यामागे टायमिंग संदेश पाटील आपण बघितलं नाही. पेशमेंट छान होती पण चांगलं इंस्ट्रक्शन तिथं पाहायला मिळतोय. यस मात्र खराब चेंडू तो दिशेहीन चेंडू स्वेर मारा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 26. पाच चेंडू आणि 20 धावची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. सुनील पवार 5 चेंडू आणि 20 धावा आहेत. एक जर मोठा फटका लागला तर एक थोडीशी मॅच जी आहे थोडस रोमांचक स्थितीमध्ये जाईल. यास मात्र इनसाइड ऑफ स्ट्रोक खेळलेला आहे. डीप कव्हर मध्ये चेंडूला पिकल्याच्या दुसऱ्या बघण्याचा प्रयत्न सहज 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या 28. 4 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता आहे. संदेश पाटील हा चेंडू अतिशय निर्णायक ठरणार आहे. आवश्यकता
रिव्हर्स केलेला अतिशय देखणा फटका 4 धावासाठी. चल बेटा सेल्फी ले ले संदीप पाटील, क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक फटका ज्यांना म्हटला जातो तो म्हणजे रिव्हर्स फटका. कारण की चेंडूची लाईन आणि चेंडूची गती पूर्णपणे ओळखावी लागते तरच एक चांगला मिलन होतोय. यावेळेस मात्र अतिशय सुरेख मिलन होतोय चेंडू आणि बॅटचं. निघून जातोय चेंडू 4 धावासाठी. उत्कृष्ट फटका. या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यास मात्र बॅटच्या पट्ट्यात आवाज तसा चेंडू येत नाहीये. शॉर्ट कव्हर कडे चेंडूला खेळून काढलेला आहे आणि एकच धाव. संदेश पाटील आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला विजय आहे आणि 2 षटका जर मारले सामना बरोबरी सोडू शकतो. पण जवळपास मी तर म्हणेन दिवासपूर दिवा या संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलेलं आतापर्यंत. पण क्रिकेट मध्ये काय घडले सांगता येत नाही जोपर्यंत शेवटच्या चेंडूत टाकला जात नाही तोपर्यंत. यास मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. खेळून काढलेलं आहे. वाईडिस लॉंग ऑफ सिमरशेकडे फक्त एकच धावेसाठी. आणि 1-12 हे क्रिकेटमध्ये आता कुठला फटका नाहीये पण जर तर आहे. सजवतोय गोलंदाज कृष्णा. यस माता रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अशा तऱ्हेने हा सामना जिंकलेला आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन दिवा स्पोर्ट दिवा. निश्चितच या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आम्ही देखील आभार व्यक्त करतो. गावदेवी पूर्णा स्पोर्ट या संघाचा मॅन ऑफ द मॅच कपिल उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच म्हणून कपिल याला देण्यात येत आहे O2 मनोहर तरे. अगदी बरोबर. कारण की कपिल म्हात्रे यांनी 10 चेंडूमध्ये तब्बल 19 धावाची एक उत्कृष्ट विस्फोटक खेळी साकारली होती. तर या सामन्याचा पुरस्कार जातोय कपिल यांना. कपिल याच्याकडून आपल्या संघाला धावा उभा करण्याचा श्रेय जातोय कपिल याला. मॅन ऑफ द मॅच साठी कपिल आपण व्यासपीठावर यायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना दोन्ही संघाने लक्षात घ्यायचंय. वेळेचं भान ठेवायचं आपण कारण की भरपूर सामने आम्हाला खेळवायचे आहेत. असा पहिला दिवस आहे. थोडस लेट ओपनिंग झाली होती आणि वेळेच्या बाबतीत आपण सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य व्यासपीठ आपण पाहत आहेत. आमदार चषक 2016 आपण पाहत आहेत. समर्थ डेकोरेटर आपण पाहत आहेत सचिन पवार आणि चेतन पवार. साठी कपिल येत आहेत व्यासपीठावर. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. व्यासपीठावर आदरणीय पाहुणे शिवसेनेचे कार्यकर्ते